नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 4 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता आपण 5वा अध्याय वाचायला सुरुवात करणार आहोत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. अध्याय 5वा. श्री गणेशाय नमः. श्री कृष्णाय नमः. ओम नमो सद्गुरु देवा उदारा. मनता कृपण तू खरा. मागते आपुली या घरा. दुजेपणे दारा येऊ निधीसी. अवसटे मागतायासी. जे भेटी होय तुझसी. ते गोट भरू धावसी. देवतांची घेसी जीवे त्याते. जे जे मागो येती तुझपाशी. ते बांधून ऐक्यते माझी सुदसी. शेखी त्याचे सोडवणेसी. भेटी दुसऱ्यासी स्वप्नी नव्हे. अनुमात्र तुझी प्राप्ती. अवचटे चढे ज्याची हाती. त्याची संसार संपत्ती. सर्वस्वे निश्चिती नाडीसी तू. मैदाचा विडा घेता. तो प्रवर्ते आपले घाता. तेवी तुझी प्रसन्नता. झालिया जीविता स्वयंनाशी. जे जे तुझे पे मागू आले. ते ते सर्वस्वे नागवले. शेखी नागवे दुआ केले. निर्लज्ज झाले तीही लोकी. ऐशी तुझी निर्वाण गती. त्या तुझी उदार कीर्ती. घडे मनशी कैशारिती. ते अगाध स्थिती अवधारी. मागे उदार वाखानिले. तेही आपनिया ऐसे केले. मग सर्वस्व आपुले दान. दिधले दातृत्वे. षडगुणेश्वरे वैभवेसी. आपनिया ते दाना देसी. दिधले ते घेओ नेनसी. कदा काळेसी कल्पती. आपनिया दिधले दान. या लागी तू दासा अधीन. मग त्याचे छंदे जाण. सर्वस्वे आपण नाचसी. बळीने सर्वस्व केले दान. शेखी तू झालासी त्या अधीन. त्याचे द्वारपाळपण अद्यापि आपण चालविसी. धर्मे अर्पिले अग्रपूजेसी. शेखी तू त्यांची सेवा करीसी. नाना संकटे स्वय सोशिसी. अंगे काढीसी उच्छिष्टे. तुझ्या निज भक्तू अंबऋषी. त्याचे गर्भावसा तू सोशिसी. तुझ गवळीये राखिती. ऋषिकेशी शेखी त्या गोपाळासी रक्षिले. एव स्वस्वरूप द्यावयासी. उदारत्व तुझपासी. हे नयेगा अनेकासी. ऋषिकेशी कृपाळुआ. तो तू परम उदार ऐसा. राया रंका समभावे सरीसा. भावो तेथ भरवसा. तू आपेसा तुडसी. त्या तुझिया प्राप्ती लागी. कपाटे सदा सेविती योगी. एकते झाले भोगविरागी. एकते त्यागी सर्वस्वे. एक हिंडती दशदिशे. एक तुझ लागी झाली पिसे. परी तुझी भेटी स्वप्नीही दिसे. ऐसा न दिसे क्षण एक. ऐशिया ही तुझी प्राप्ती. सुलभ असे एके रीती. जरी संत चरणी रंगती. अतिप्रीती सप्रेम. संत चरणी जो विनटला. जो तो निज प्राप्तीसी पावला. संत स्वरूपे अवतरला. स्वय संचला परमात्मा. या लागी जी जी संतांची रूपे. ती ती श्रीहरीची स्वरूपे. मनहोनी संताची कृपे. अति सांक्षेपे अर्जावे. ते ज्ञानार्थाचे परमपिसे.
या लागी ग्रंथाचे निमिसे त्यांचे चरणनायासे सावकाशे वंदिन संत करुणावलोकन ते मज नेत्रीची अंजन चरण कृपा पाहता जाण श्री जनार्दन प्रकाशे तया जनार्दनाची ये सेवे गुरुत्वाची आडनावे निघालो निज स्वभावे जीवे भावे भजनासी भज्य भजक भजना एके अंगी त्रिविध भावना दाऊनिया जगजीवना जगी जनी जनार्दना निज भक्ती हे अभेद भक्ती चोखडी परम एके भजन गोडी अधिकाधिक चढोवडी वाढे आवडी निज भक्ता देवो आपुली सर्वस्व जोडी वेची भक्ताची ओढी ऐशी अभेद भक्तीची गोडी पडिये गाडी गोविंदा या लागी भक्ताचा शरीर भार स्वये वागवी श्रीधर आपुलेनी अंगे परापर पाववी साचार निज भक्ता निज भक्तांचा देह भाव निज अंगे वागवी देवाधिदेव तरी भक्ताचा देव वागवावया पाहतो काया नाही भक्ता नाही देह हंता या लागी देव वागविता पूर्ण देहाभिमान भक्ता त्यासी अतिबद्धता या हेतू या लागी जो निरभिमान तोची भगवंत भक्त संपूर्ण ज्याच्या अंगी देहाभिमान त्यासी भक्तपणा कदा न घडे निज भक्त तारिता कौतुके त्याची रोमावळी केवी दुखे निर्भय करोनी पूर्ण हरिखे देव निज मुखे निज भक्ता तारी या लागी निरभिमानता जे विनटले भक्तिपंथा ते पाओ देवनी विघ्नाचे माथा पावती तत्वता भगवत्पद भक्तासी ऐसी स्थिती तरी अभक्ता कवन गती तेची पुसावया नृपती प्रश्नार्थी प्रवर्ते पंचमामाजी निरूपण अभक्ताची गती लक्षण युगे युगे पूजा विधान सांगेल पावन हरीचे अवतार चरित पुरुषार्थू सांगून संपला चतुर्थू आता भक्ताचा वृत्तांतो राजा पुसतो मुनीसी राजा म्हणे जी मुनिवरा जो भगवत भक्तजनी पाठी मोरा ऐशिया भक्ता नरा कोण दातारा गती त्यासी जे कामा लागी अति उद्भट जे सक्रोध क्रोधी तेजिष्ट ते अति लोभे लोभिष्ट जे परमश्रेष्ठ प्रपंची जे गर्वाचे अग्रगणी जे अहंकाराचे चुडामणी जे विकाराचे प्रवाह श्रेणी जे उघडली खाणी विकल्पाची ज्याचे सद्बुद्धी आड आभाळ महामोहाचे सदा सबळ जे छळनार्थी अतिकुशळ ते अति प्रबळ प्रलोभे दिवसान देखती निश्चिते ते अंधारी देखनी दिवाभिते ते विनेनोनी परमार्थाते जे अतिज्ञाते प्रपंची जे नेनती आत्महित ज्ञान विकुनी कामपोषित ऐसे जे का भक्त त्यांची गती निश्चित सांगमज तुम्हा ऐसे सद्बुद्धी चालते बोधाचे उदधी भाग्य लाधलो ज्ञान
प्रश्न त्रिशुद्धी सांगावा. राजा संक्षेपे बहुवस पुसे अभक्त गती विन्यास. तो सांगावयाच मस सावकाश सरसावला. जो का जगाचा जनकू मुख्य गुरुत्वे तोची एकू. त्यासी न भजे जो अविवेकू. तो नाडला लोकू सर्वस्वे. पुरुषापासूनी जन्मले जाण. चारी आश्रम चारी वर्ण. त्यांचे उत्पत्तीचे स्थान एक संपूर्ण नृपनाथ. मुखी वेदविद ब्राह्मण. बाहू जन्मले राजन्य. उरु जन्मले वैश्यवर्ण. चरणी जन्मस्थान शूद्रवर्ण. मुळी योगे तीन गुण. गुण योगे वर्ण जाण. त्रिगुणी चारी वर्ण. जन्मलक्षण घडे कैसे. सत्वगुणे शुद्ध ब्राह्मण. सत्वर मिश्रे राजिजान. रजत मे वैश्यवर्ण. केवळ तमोगुण शूद्रवर्ण. क्षत्रिय वैश्य आणि ब्राह्मण. द्विजन्मे हे तिन्ही वर्ण. त्यासी गायत्री वेदाध्ययन. शूद्र ते जाण संस्कार रहित. ब्रह्मचर्य आणि गार्हस्थ्य ही तिही वर्णावश्य प्राप्त. चहू आश्रमा आश्रयभूत. जाण निश्चित ब्राह्मण. गार्हस्थ्य पुरुषांच्या चरणी. ब्रह्मचर्य हृदयस्थानी. वक्षस्थळी वसतिवनी शिरोमणी संन्यास. हे ब्राह्मणाची वर्ण पहावो. ज्यापासूनी जन्म प्रभाव. तो न भजता देवादिदेव. उत्तम देहो अधपाती. पूर्वोत्तर मीमांसा दोन्ही. नाना शास्त्रार्थ कडसनी. स्वरूप बोलती निर्वचुनी. एव शब्द ज्ञानी अति चतुर. या परी जे पडित. ज्ञानाभिमाने अत्युत्तम. तिने अभिमानेची देख. भजनी निश्चित विन्मुख केले. एक ज्ञानी सर्वथा. स्वप्नी नेनती परमार्था. ते नेनपणेची तत्वता. श्री जगन्नाथा न भजती. शेळी उसाची चढी गाडी. चवी गाढी. नेनोनी पांचोळा करांडी. टीवी नेनोनी हरिभक्तीची गोडी. अज्ञाने बापुडी विषय लुब्ध. आलोंडोनी वेदशास्त्रार्थ. ज्ञातपणे जे पंडित. गर्वे हेळसी ती भक्त. पंथ अति उन्मत्त ज्ञातृत्वे. जेवी ज्वरितांचे मुख. दूध माने कडुविख. तेवी ज्ञान गर्वे पंडित देख. ठेले विन्मुख हरिभजनी. या परी ज्ञानाभिमानी विमुख झाले हरिभजनी. ते जरी वर्णा माझी अग्रगणी. अति अधपती पडतील. हो का वर्णा माझी अग्रगणी. जो विन्मुख हरिचरणी. त्याहुनी श्वापच श्रेष्ठ मानी. जो भगवत भजनी प्रेमळू. आम्ही मुक्त हे मानुनी. जे विमुख भगवत भजनी. ते पचितती अधपतनी. तिर्यग्योनी जन्ममरणे. मनुष्य देही जे भजन नष्ट. ते होती गा ज्ञानभ्रष्ट. अधपाते भोगिती कष्ट. अति उद्भट यातना. ज्ञानाभिमाने जेन भजती. ते प्रौढपतनी
क्वची जती, अज्ञानाही तेची गती, सर्वथा नृपती म्हणू नये. एका पित्याचे दोघे अर्भक, एक प्रबुद्ध एक बाळक, पित्यासी अवमानिता देख, साडी जनका प्रबुद्धासी. बाळक पित्याचे माथा चढे, जरी लाता हाने तयाकडे, तरी त्यासी दोषू न घडे, दोषाचे साकडे सज्ञानासी. ज्ञात्यापासूनी भजन टाके, ते कवळी जती महादोखे, अज्ञाने तरती भाविके, साधू कृपामुखे अनुग्रहिता. अज्ञाना नाही विषय बांधू, तो साधू विश्वासी होय शुद्धू. ज्ञानाभिमानिया भावविरुद्धू, या लागे सुबुद्धू दोष बाधी. अज्ञानी विश्वासे साधू वंदी, ज्ञानाभिमानी देहो ते निंदी. या लागी त्याते त्रिशुद्धी, अवश्यवादी अतिदोष. साधू विश्वासे अज्ञान फिटे, ज्ञानाभिमानी या विकल्प मोठे. त्यासे विश्वास कदा न घटे, अभिमान हटे अधपात. एव विचारिता नीट पाटे, अहंतेचे बंधन मोठे. अभिमाना ऐसे नाही खोटे, दुजे वृखटे त्रिलोकी. अभिमानू ईश्वरा बाधी, तो हो शबळ कीजे सोपाधी. अभिमाने देहबुद्धी, बाधक त्रिशुद्धी सुर नरांसी. या लागी जे अज्ञान जन, त्यासी नाही ज्ञानाभिमान. तीही विश्वासल्या संपूर्ण, साधू सज्जन अनुग्रहो करीती. ज्यासी मनती नीच वर्ण, त्रिशूद्रादी हीन जन. ज्यासी का दुरी शस्त्रश्रवण, ज्यासी दुरी श्रवण वेदोक्त. त्यासी जाहली या सद्भाव संपूर्ण, ती होतू काही न जन. परी संत कृपेसी आयतन, विश्वासी पूर्ण अधिकार झाला. ऐसे पूर्ण भावार्थी, त्यासी तुम्हा ऐसा साधू संती. अनुग्रहोनी तरिती, कृपामूर्ती कृपाळू. अज्ञानी या परी तरती, परी ज्ञानाभिमान ज्यांच्या मती. ते ब्रह्मादिका न तरती, त्यांची स्थिती मुनी सांगे. अज्ञान जे नीच वर्ण, भावे धरोनी संत चरण. निज विश्वासे संपूर्ण, जन्म मरण निरसिती. एरद्विजन्मे जे का तिन्ही, स्वभावे प्राप्त हरिचरणी. आम्ही अधिकारी वेदज्ञानी, जन्माभिमानी अतिगर्वी. जन्माभिमान कर्माभिमान, अग्रपूज्यत्वे पूजाभिमान. अल्पमात्र वेदीचे ज्ञान, तो वेदाभिमान वाढविते. ज्यासी प्राप्त उपनयन, ज्यासी प्राप्त गायत्री पूर्ण. ज्यासी हरीचे आवडे भजन, त्याचे करधरिता चरण हरी मिळते. ऐसे उत्तम जे ब्राह्मण, त्यासी वेदवादे ज्ञानाभिमान. तिने गर्वे पडे मोहन, तेची निरूपण विशद सांगे. न कळे विधी विधान मंत्र, कोणे कर्मी कैसे तंत्र. नेनोनिया गर्वथोर, ताठा अपार ज्ञातृत्वाचा. गारोडियासी विद्या थोडी, परी सर्वांगी बिरुदे गाडी. का जाणी जानपणे जोडी, पडो विकडी
आसन पूजा देऊनी पतकांचे डाळ स्फटिकांगी माणिक कीळ तैसे मूर्खही केवळ मिरविती प्रबळ ज्ञानाभिमाने आपण विधान नीनती शिखी सज्ञानाहीन पुसती कर्म अपपती करीती लौकिकी स्फीती वाढवावया मिथ्या मधुर शब्द चाटुक जे भोगी अनुमात्र नाही सुख तरी इहा मूत्र भुज विती लोक अप्सराधिक भोगलिप्सा इथ भोग भोगावे चोखडे आणि पुढे स्वर्ग भोग जोडे येणे वचने बापुडे यागाकडे धावती करता सर्वस्वे नागवो परी आचार्यत्व आम्हा एवो ऐशी त्यांची बुद्धी पहावो याग प्ररोहो आरंभिती पावावया अतिप्रतिष्ठा नाना कर्माच्या कर्मचेष्टा करोनी दावी ती खटपटा कर्मारंभू मोठारंभुनी नाना तरी जैसा मदपानी मधरसामृतमानी या वचन गोडिया मदपानी प्रवर्ती जे जनी स्वाद लिप्सा ते सेविलिया काय जोडे तिथी सावधानता बुडे मग दुर्भगत्व रोकडे पिशचत्व गाडे अंगी वाजे जे तैसे केवळ पतनात्मक त्या नाव मनती स्वर्ग सुख जाणूनी प्रवर्तती ते मूर्ख फळ कामुक अभिलाषी उडनी लघु न शके भिंतीसी तरी चढो रिगते सायासी चढता पडे आपेसी देवी स्वर्ग सुखासी दृढपतन कर्मामिनी वेश पाळी पाडे काम लोभ दृढ वाढे तिने दांभिक करणे घडे क्रोधाचे चढे महाभरीते ते काय करीती बापुडे शुद्ध सत्वे सांडिले पुढे मग रजोगुणे कामाकडे झाले धडपुडे अधिकामी तेव्हा उर्वशीच्या अति आवडी स्वर्ग भोगाची अति गोडी या लागे याग परवडी पुण्याची जोडी जोडू धावे तीर्थ मंत्र तंत्र द्रव्य शुद्धी नाही याग यजन विधी तिने स्वर्ग नव्हेची त्रिशुद्धी ठकले दुर्बुद्धी अविहिताचारे तया उपलब्ध कामासाठी सर्वांगी क्रोधूठी जेवी पारेपाका पाठी धरी कडू वटी आंबिलकांची जवजव पिकी जे कोरी फडे तव तव कडूपण गाढे तैसा कामनाशा पुढे क्रोध वाढे अत्युग्र क्रोध काळिया नाग खरा देतू द्वेषाचा फुंपारा घाली पूज्यतेचा आकारा